ऍव्हरेज व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंटची गरज असते असं नाही. काही ठिकाणी आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू अल्टरनेटिंग करंट आपल्याला यूज करता येत नाही. ठीक आहे ना. सो फॉर दॅट पर्पज वी विल हॅव टू कन्वर्ट दिस ऍव्हरेज व्हॅल्यू इनटू RMS व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर. आता ते ऍव्हरेज व्हॅल्यू कशी असते मित्र, की रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी कशी असते. सो वेलॉसिटी बद्दल बोलायचं जर झालं, करंट बद्दल, तर तो असतो I² 1 प्लस I² 2 प्लस I² 3 डिवायडेड बाय n. जेवढे नंबर ऑफ करंट असणार आहे, समजा आता इथं 10 मी घेतला ना, तर 10 नंबर मी घेणार, 1 प्लस 2 प्लस 3 प्लस करंट. सो त्याला आपण रूट मीन स्क्वेअर करंट असं म्हणतो, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. का रूट? कारण हा मीन म्हणजे काय, त्याचा ऍव्हरेज डिवायडेड बाय n. समजा 3 करंट असेल तर इथं 3 येणार. सो दॅट इज अ मीन, आणि हा रूट आहे. रूट मीन स्क्वेअर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. तर असा आपल्याला तो फाइंड आउट करावा लागतो. तर रूट मीन स्क्वेअर साठी आपल्याला करंटची व्हॅल्यू जी आहे ती I² मध्ये घ्यावी लागते. जसं आपण आपला हीट बघितला आपण I² RT. ठीक आहे ना. तर हा जो करंट लागतो आपल्याला इन द फॉर्म ऑफ I² करंट आपल्याला गरज आहे. सो देअरफॉर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू काढायची असेल, सो इन टर्म्स ऑफ I² आपल्याला ती फाइंड आउट करावी लागते. आणि रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हाफ सायकल नाही, पूर्ण सायकल साठी आपल्याला तो काढावा लागतो. आता पूर्ण सायकल म्हणजे काय, 0 to 2 पाय असा रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ करंट आपल्याला काढायचा आहे. सो देअरफॉर व्हॉट इज द व्हॅल्यू I² RMS. ठीक आहे ना. सो देअरफॉर करंटची व्हॅल्यू कसं काढणार आपण, जसं आता I ची व्हॅल्यू काय आहे मित्र, I0 साइन ओमेगा टी. ठीक आहे ना. I0 साइन ओमेगा टी. तर ही I ची व्हॅल्यू झाली. तर IRMS स्क्वेअर म्हणजे काय येणार मग. ठीक आहे ना. सो द व्हॅल्यू फॉर IRMS स्क्वेअर इट इज इक्वल टू फ्रॉम 0 to 2 पाय. सेम थिंग आपण अगोदरचा जो फाइंड आउट केला की नाही, I² इंटू काय, I² इंटू डी थिटा, I² इंटू डी थिटा डिवायडेड बाय 0 to पाय काय डी थिटा, 0 to 2 पाय. सॉरी, हिअर ऑल्सो आपल्याला इथं फुल सायकल साठी हा RMS व्हॅल्यू काढायचा आहे. कळालं का. हो सर. यस, इथं I² आपल्याला पाहिजे आहे, म्हणून IRMS स्क्वेअर म्हणजे काय, 0 to 2 पाय I² डी थिटा डिवायडेड बाय 0 to 2 पाय डी थिटा. तर सो देअरफॉर व्हॉट इज द IRMS स्क्वेअर देन, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ I². I म्हणजे काय, I0 साइन ऑफ ओमेगा 2. सो देअरफॉर I0 साइन ऑफ ओमेगा टी, बरोबर आहे ना. ओमेगा टी म्हणजे काय, थिटा. सो I0 साइन ऑफ ओमेगा साइन थिटा स्क्वेअर आणि डी थिटा डिवायडेड बाय 0 to 2 पाय. या सेम थिंग, इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 पाय डी थिटा. ठीक आहे ना. 0 to 2 पाय डी थिटा. आता I² साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे ना. सो देअरफॉर व्हॉट इज द IRMS, it is nothing but integration from 0 to 2 pi I² I0 square sin square theta d theta. ठीक है ना. sin square theta d theta. So that is the formula. Clear. आणि डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ थिटा काय होतो, इंटिग्रेशन ऑफ डी थिटा थिटा फ्रॉम 0 to 2 पाय, फ्रॉम 0 to 2 पाय असं लिहिलंय आपण. ठीक आहे ना. असं हे त्याच्यानंतर हे लिहिलं 0 to 2 पाय. आता आपल्याला 1 by 1 इंटिग्रेशन घेऊया आपण. अगोदर हे इंटिग्रेशन फाइंड आउट करू आपण.
So IRMS equal to integration from 0 to 2 pi, ठीक है ना, I square sin square theta d theta divided by what is the 2 pi minus 0? So it is a 2 pi minus 0. 2 pi minus 0 means 2 pi, ठीक आहे ना. तर असं आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. सो इट इज नथिंग बट 2 पाय. आता साइन स्क्वेअर थिटा डी थिटाचा काय फॉर्म्युला आहे? वन स्टँडर्ड फॉर्म्युला इट इज देअर. सो हा 1/2 पाय आलाय ना मित्र. तर मी काय करतो आता, IRMS इक्वल टू I square divided by 2 pi integration from 0 to 2 pi आणि sin square theta d theta, ठीक आहे ना. आता sin square theta d theta चा एक फॉर्म्युला आहे मित्र, 11 स्टँडर्ड मध्ये बघितला आपण. काय आहे? 1 minus cos 2 theta upon 2. So therefore IRMS equal to I square divided by 2 pi, ठीक है ना, 1 minus cos 2 theta upon 2. So integration from 0 to 2 pi हे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे, ठीक आहे ना. आता इंटिग्रेशन घेऊया आपण. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ 1/2? 2 कॉमनच काढून घेऊ. पहिलं तुम्ही लिहून घ्या, स्पेस थोडी कमी पडते, प्लीज राईट डाऊन. Then I will explain. I equal to I naught sin of omega t. IRMS square equal to 0 to 2 pi I square d theta divided by 0 to 2 pi d theta. हे झालं की नंतर हे लिहा. तर पुन्हा एकदा समजून सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. आपण काय केला, IRMS स्क्वेअर म्हणजे काय, I naught upon 2 pi आणि 0 to 2 pi 1 minus cos 2 theta d theta हा घेतला होता. कारण साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय, 1 minus cos 2 theta d theta. साइन स्क्वेअर d theta म्हणजे काय, साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहिला मी डायरेक्टली, 1 minus cos 2 theta d theta आणि 2 कॉमन काढला. इथं 2 होता की नाही, हा 2 कॉमन काढला मी. सो हा 2 इथं आला आणि I0 स्क्वेअर अपॉन 2 पाय ऑलरेडी होता आपल्याकडे. सो I स्क्वेअर RMS इक्वल टू I0 स्क्वेअर 2 into 2 4 पाय. आता 1 d थिटा, 1 चा इंटिग्रेशन होतो थिटा, कारण इथं d थिटा आहे. कॉस 2 थिटाचा इंटिग्रेशन होतो साइन 2 थिटा आणि डिवायडेड बाय 2, कारण इथं 2 आहे म्हणून. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होणार, कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2 थिटा आणि मल्टिप्लाइड बाय 2 होतो. इथं इंटिग्रेशन असल्यामुळे डिवायडेड बाय 2 होतो. सो कॉस 2 थिटाचा इंटिग्रेशन साइन 2 थिटा डिवायडेड बाय 2 आणि लिमिट ॲज इट इज 0 to 2 पाय ॲज इट इज. क्लिअर? सो IRMS स्क्वेअर इक्वल टू I0 स्क्वेअर अपॉन 4 पाय. आता अप्पर लिमिट ठेवा, थिटाच्या ठिकाणी 2 पाय, थिटाच्या ठिकाणी 2 पाय, 2 into 2 पाय 4 पाय. सो मायनस 2 into 2 पाय डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. अप्पर लिमिट मायनस ऑफ लोअर लिमिट, थिटाच्या ठिकाणी 0 ठेवला, मायनस ऑफ मायनस मायनस बिकम प्लस, साइन 2 into 0 दॅट इज साइन 0/2, ठीक आहे ना. सो देअरफॉर दिस, हे सगळे काय होणार, 0 होणार. साइन 0 0, साइन पाय 0, साइन 2 पाय 0, साइन 3 पाय 0. सो देअरफॉर ऑल आर 0. सो व्हॉट इज रिमेनिंग नाउ, IRMS स्क्वेअर I0 स्क्वेअर अपॉन 4 पाय इंटू 2 पाय फक्त इथं शिल्लक राहणार. सो पाय पाय गेट कॅन्सल, 2 कॅन्सल विथ 4, रिमेनिंग 2. सो I0 स्क्वेअर अपॉन 2 IRMS स्क्वेअर. IRMS square equal to I0 upon 2. We want IRMS only. So taking square root, IRMS equal to I0 by root 2. So that is the standard value.
Clear? All of you? Yes, sir. Very good. Please write down from this. So finally, what is the value for IRMS? I0 by root 2. ERMS काय होणार मित्र? Yes. E naught upon root 2. Yes, very good. ERMS, it is nothing but E naught upon root 2. Standard value. ERMS म्हणजे काय? E naught upon root 2. Finish. What is the ERMS equal? Similarly, ERMS equal to ERMS equal to E0 by root 2. E0 by root 2. हे फॉर्म्युले खूप महत्वाचे मित्र आपल्याला. हे डेरिवेशन पेक्षा फॉर्म्युले खूप महत्वाचे आहे. ॲव्हरेज म्हणजे किती? 0.637 I नॉट. IRMS म्हणजे काय? I0 by root 2. ERMS म्हणजे काय? E0 by root 2. हे व्हॅल्यू खूप महत्वाचे आपल्याला फॉर MCQs. व्हेरी व्हेरी IMP. ठीक है ना? पल्लवी. Yes, sir. हाँ, ज्ञानेश्वर. एग्जाम्पल 13.2 पेज नंबर 291. तो क्वेश्चन रीड करा आणि त्याचे आन्सर फाइंड आउट करा तुमच्या याच्यामध्ये. अल्टरनेटिंग व्होल्टेज ई दिलेला आहे तुम्हाला. साइन ओमेगा टी 3142 म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू तेवढी आहे अक्रॉस अ प्युअर रेजिस्टर ऑफ 50 ओम. ठीक आहे ना? बरं, असू द्या, नंतर आपण तो नका सॉल्व करू. 13.1 सॉल्व करा. 13.1. Read the questions first of all. An alternating voltage is given
ई इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी, त्यासोबत कम्पेअर करा. फाइंड पीक व्हॅल्यू म्हणजे E0, फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ. आता ओमेगा माहिती असेल तर ओमेगा म्हणजे 2πn असतो, 2πf. तिथून तुम्ही फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करा. फ्रिक्वेन्सी माहित झाला की टाइम पिरियड म्हणजे रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. अँड इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे ई इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी, दॅट इज कॉल्ड इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ठीक आहे ना. टी ची व्हॅल्यू मिली सेकंद मध्ये लिहा, ती इन्स्टंटेनियस व्हॅल्यू येणार तुमची. चला फाइंड आउट करा.